सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यावेळी सरासरीचे 105% पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज। इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचं फक्त 500 रुपयेच मिळणार। सरकारनं फसवणूक केल्याचा विधेयकाचा विरोधकांचा आरोप, तर विरोधक भ्रम पसरवत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा। भाजपसोबत जायची ठाकरेंची इच्छा, संजय शिरसाटांचा मोठा दावा। ठाकरेंना मुंबईतही माणसं मिळणार नाहीत, चंद्रकांत पाटलांचा टोला। तर तुमच्याकडे फक्त ईव्हीएम, संजय राऊतांचा पलटवार। सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, तर हत्या पचवण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश। माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद मातोश्री दरबारी सुटला। काल दानवेंवर आरोप करणाऱ्या खैरेंचा यू-टर्न, आमच्यात वाद नव्हताच। बैठकीनंतर खैरेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला। भिडेंवर शासकीय रुग्णालयात उपचार, खडबडून जाग्या झालेल्या महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती। मृत शिक्षण अधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती। नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप, सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तब्बल 10,000 पानांचं आरोपपत्र दाखल। आरोपींचं व्हॉट्सअप चॅट महत्त्वाचा पुरावा ठरणार। कुठल्या आरोपीनं कोणती भूमिका बजावली याचा तपशील असल्याची माहिती। नगरपालिका आणि नगरपरिषदांबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। नगराध्यक्षांना पदमुक्त करण्याचे अधिकार पुन्हा एकदा सदस्यांना बहाल। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल। राहुल आणि सोनिया गांधी यांचे ईडीच्या चार्जशीटमध्ये नाव। 25 एप्रिलला पार पडणार सुनावणी। अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी। श्रीराम मंदिर ट्रस्टला तामिळनाडूतून आला ईमेल। पोलिसांकडून सखोल तपास सुरू। मुंबईतील लेफ्टनंट पुलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचं आंदोलन। पुलाच्या पाडकामाला विरोध, हरकतींमुळे पाडकाम लांबणीवर। बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची भेट। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाल्याची माहिती। 17 तारखेला इंडिया आघाडीची पाटण्यात बैठक। पुण्यात खेळण्यातल्या पिस्तुलाचा धाक दाखवत ज्वेलर्सवर दरोडा। 20 ते 25 तोळा सोनं लुटून आरोपी फरार, तर पिस्तूल तुटल्यानं दरोडेखोराचं बिंग फुटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।